नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपली फास्ट ट्रॅक बॅच चालू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला भोसरी पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे आणि हा माझा संपर्क क्रमांक आहे। नक्कीच संपर्क साधून तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता। 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला पोलीस होण्यासाठी जे काही कमी पडतात 10-12 मार्क ते नक्कीच कव्हर करून दिले जातात। आणि मित्रांनो, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या शिकवली जाणारी पिंपरी चिंचवड मधील बेस्ट अकॅडमी म्हणजेच पोलीस भरतीसाठी लोकराज्य करिअर अकॅडमी, टिंगरे पेट्रोल पंपासमोर, चितळे बंधू, आळंदी रोड, लोकराज्य अकॅडमी, भोसरी, पुणे। मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण रोमन अंक पाहणार आहोत। ज्यांना रोमन अंक येतात त्यांनी नक्कीच हे रोमन अंक पाठ असणं सुद्धा गरजेचं आहे। तेवढंच तुम्हाला जर हे रोमन अंक तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करायचे असतील तर मी तुम्हाला काही कालावधी देतो, याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचंय। तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मारायचंय मित्रांनो, फास्ट मध्ये स्क्रीनशॉट मारा। तर मित्रांनो, हे तुम्हाला माहितच आहे, 1 ला, 2 ला, 3 ला आपल्याला 30च्या पुढे माहित नसतं। 30च्या पुढली माहिती आणि विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर रोमन अंकामध्ये 40 या संख्येला तर XL असं म्हणावे, 50 ला L म्हणावे, 60 ला बघा मित्रांनो कसं 60 लिहिलेलं आहे, 50 ला L प्लस X करायचे, 70 ला L डबल X करायचे, 80 ला L ट्रिपल X करायचे, 90 ला C च्या अगोदर X करायचे, 100 ला C करायचे, 500 ला D करायचे आणि 1000 ला M असे म्हणायचं आहे। एवढं तरी तुम्हाला नक्कीच माहित असलं पाहिजे। आता आपण प्रत्यक्ष काही प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नाचं आपल्याला सोल्युशन करायचे। पोलीस भरतीला आजपर्यंत भरपूर वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे। चला मित्रांनो, पाहू आपण प्रश्न। तर आपल्याला सांगितलंय, विचारलंय काय बघा, परीक्षाभिमुख जर विचारलं तर 9 हा अंक रोमन संख्या चिन्हात कसा लिहावा। आता 10 ला जर आपण X म्हणत असेल, 10च्या अगोदर जर एक रेष ओढली मित्रांनो 9 तयार होतं आणि 9 हा अंक 2 नंबरचा ऑप्शन एकदम करेक्ट आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या, 19 ही संख्या कशी लिहावी। आता 20 झालं मित्रांनो, इथे 20, आता हे झालं 30 डायरेक्ट, त्याच्या अगोदर एक रेष ओढली म्हणजे 19 झालं। योग्य उत्तर 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, 30 कसे लिहावे मित्रांनो। 30 प्लस I लिहिलं तर चालतं का? नाही, हे काय होतं 31 होतं। आपल्याला काय करायचंय 29 लिहायचे। किती लिहायचंय? 29 लिहायचंय। तर 29 लिहिताना XX म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे एकदम करेक्ट उत्तर आहे। खालीलपैकी 17 कशी लिहावी, वा इथे 17 लिहू शकता तुम्ही। त्यानंतरचा L म्हणजे काय रे? 50। आता पहा, लक्षात ठेवताना L 50, D 500, बघा M 1000 आणि C 100 एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचे। LDMC असंही लक्षात ठेवला तरी तुम्हाला जमून जाईल। C 100, M 1000, D 500, L 50। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष प्रश्न कसा विचारला जातो पहा, तुम्हाला नेक्स्ट प्रश्नामध्ये दिसून येईल। प्रश्न विचारलाय D/M गुणाकारात C, D/M गुणाकारात C। D म्हणजे काय रे? 500 लिहून टाका। M म्हणजे काय? 1000 लिहून टाका। C म्हणजे काय? 100 लिहून टाका। हे 2 शून्य, हे 2 शून्य, हा कटला, हा कटला, राहिलं काय रे? 50। 50 या संख्येला रोमन अंकात काय म्हणतात? C असे म्हणतात। 50 या संख्येला रोमन अंकामध्ये C असे म्हणतात आणि याचं उत्तर आहे मित्रांनो C। एकदम सॉरी, 50 या संख्येला रोमन अंकामध्ये C म्हणत नाहीत तर काय म्हणतात? L असे म्हणतात। लक्ष आहे ना तुमचं? लक्ष असावं लागतं। त्यानंतर 50 या संख्येला रोमन अंकामध्ये L असे म्हणतात। C म्हणजे 100, M म्हणजे 1000, D म्हणजे 500। हे परीक्षेपर्यंत लक्षात ठेवायचे तुम्हाला। याच्यावर हमखास एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन घ्या, L/C गुणाकारात M। L म्हणजे काय रे? 50, C म्हणजे काय रे? 100,
यम म्हणजे काय रे? यम म्हणजे 1000 मित्रांनो. आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, राहिलं 500. आता या 500 या संख्येला रोमन अंकामध्ये काय चार्ट मध्ये सांगितलं होतं? 500 या संख्येला रोमन अंकामध्ये काय म्हणा मित्रांनो? डी असे म्हणा. आणि डी हे उत्तर आपलं करेक्ट आहे. रोमन अंकामध्ये 500 या संख्येला डी असे म्हणा. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. 10 ला काय म्हणायचंय? पटापट कमेंट मध्ये आन्सर करा. 10 ला काय म्हणायचंय? 15 ला काय म्हणायचंय? 35 साठी कसं लिहाल? नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. एल म्हणजे काय? डी म्हणजे काय? त्यानंतर एम म्हणजे काय? कमेंट मध्ये याचे सर्वांचे उत्तर मला द्यायचे आहेत. आपल्या लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.